छत्रपती संभाजीनगरमध्ये जिमला भीषण आग लागलेली आहे आणि या भीषण आगीमध्ये जिम संपूर्ण जळून खाक झाल्याचं बघायला मिळत आहे। संभाजीनगरच्या दिल्ली गेट परिसरातली ही घटना, यामध्ये संपूर्ण जिम जळून खाक झालेला आहे। घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालेला आहे। आग विझवण्याचे खरं तर प्रयत्न त्या ठिकाणी सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। आपण ही आगीची दृश्य पाहू शकतो। जिमला ही आग लागली त्यावेळीची ही दृश्य। खरं तर आग सातत्याने भडकते आणि अग्निशमन दल या आगीला विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करतायत। मात्र मिळालेल्या माहितीनुसार या आगीमध्ये संपूर्ण जिम जळून खाक झाल्याची माहिती मिळते। ही जेव्हा आग लागलेली होती त्यावेळी तिकडे त्या ठिकाणी काही नागरिक सुद्धा उपस्थित होते का याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। मात्र मिळालेल्या माहितीनुसार आगीत जिम संपूर्ण जळून खाक झालेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण आगीची ही भीषणता पाहू शकतो ज्यामध्ये हे संपूर्ण जिम जळून खाक झाल्याचं बघायला मिळत आहे। आग विझवण्याचे कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत? गौरी, हा जो जिम आहे हा या ठिकाणी पाहिलं तर रात्रीच्या सुमारास मध्यरात्री सुमारास जिमला आग लागलेली आहे आणि या जिमला जी आग होती मोठ्या प्रमाणात जिमचं नुकसान झालेलं आहे। जर आपण पाहिलं तर अग्निशमन दलाच्या जवानांकडून याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते। आग आटोक्यात आहे, मात्र जोपर्यंत आग आटोक्यात आणली गेली तोपर्यंत सर्व या संपूर्ण जिमची जी राख रांगोळी झाली होती, संपूर्ण जिम हा जळून खाक झालेला आहे। सुदैवाने यामध्ये कुठल्याही पद्धतीची जीवितहानी झालेली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात हा नुकसान झालेला आहे। गौरी, नक्कीच सचिन, तर आपण आगीची दृश्य पाहू शकतो। आग विझवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। आगीमध्ये अद्याप मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती मिळते। मात्र यामध्ये संपूर्ण आग जळून खाक झाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। सचिन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।